नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज 9 फेब्रुवारी आणि लपंडाव या मालिकेमध्ये फायनली आता आपल्याला कळणार आहे की सखीची आणि तिच्या खऱ्या आईची भेट होते की नाही. त्याचबरोबर सखी आणि कान्हाच्या डिवोर्ससाठी परशूने जे कारस्थान रचलं होतं त्याची सुरुवात झाली आहे आणि वकील आता घरी येणार आहे कामत हाऊस मध्ये. तर बघूया मित्रांनो, आता सखी त्या वकिलाला आणि सरकारला काय उत्तर देते. त्याचबरोबर जे कान्हाचं रहस्य आहे जे त्यांनी कपाटात लावलं असतं ते गायब झालंय असं त्यांनी आपल्याला दाखवलंय. कानाच्या एक्सप्रेशन्स वरून तर असंच वाटतंय. तर बघूया मित्रांनो काय झालंय ते सगळं काही जाणून घेण्यासाठी एपिसोडच्या शेवटपर्यंत बनून राहा. आणि मित्रांनो, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. गौतमने अननोन नंबरवरून आता सखीला मनस्विनी विलाचे, जिथे तिची खरी आई आहे, तिचे व्हिडिओज आणि लोकेशन पाठवले असतात. त्यामुळे आता सखी आणि कान्हा बुलेटवर त्या लोकेशनवर निघाले असतात. त्याचबरोबर दुसरीकडे आता गौतम देवाकडे प्रार्थना करतो आणि म्हणतो, देवा, खूप दिवस झाले अंधार दाटून, आज काय तो सोक्षमोक्ष लाव आणि सखीला तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख मिळू दे आणि आज होऊनच जाऊ दे एकदाचा त्या सरकारचा अंत आणि सखीची तिच्या खऱ्या आईशी भेट. अशी प्रार्थना आता गौतम देवाकडे करत असतो. तितक्यात आता काय होतं, सखी आणि कान्हा त्या लोकेशनवर आता पोहोचले. सखी कान्हाला थांबवते आणि म्हणते, हे बघ हेच आहे ते लोकेशन. कान्हा सुद्धा म्हणतो, अरे हो. त्यानंतर तर दोघेही ते गेट उघडतात मनस्विनी विलाचं आणि आतमध्ये जातात बघण्यासाठी की तिथे नेमकं काय ते. सखी आणि कान्हा आतमध्ये एंटर होतात आणि इकडे सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला दाखवलं जातं की त्या शटरच्या मागेच त्याच ठिकाणी तेजस्विनी आहे. म्हणजे ती सध्या तरी तिथेच असते आणि तिच्या हाती ती तुटलेली घड्याळ असते. सखीची खरी आई म्हणजे तेजस्विनी त्या घड्याळकडे बघत म्हणते, मनस्विनी, तू घड्याळ तोडलंस पण त्याने कोणाची वेळ नाही बदलत. ज्या दिवशी सखी माझ्यापर्यंत पोहोचेल ना, त्या दिवशी माझी चांगली वेळ सुरू होईल आणि तुझी वाईट वेळ सुरू होणार. तर मित्रांनो, आता सखी आणि कान्हा त्या शटरच्या बाहेरच उभे असतात. सखी कान्हाला म्हणते, कान्हा, हेच आहे ते लोकेशन. कान्हा आता सखीला क्रॉस व्हेरीफाय करतो आणि म्हणतो, नक्की का? तर सखी तिचा फोन मधला फोटो दाखवते आणि म्हणते, हो, हे बघ. तर कान्हा म्हणतो, हो बरोबर आहे, ठीक आहे, मग बघूया काय आहे ते. कान्हा इकडे तिकडे बघतो तर तिथे कोणीच नसतं आणि त्यानंतर कान्हा आता ते शटर उघडतो आणि ते शटरच्या आतमधून खूप धूळ बाहेर येत असते. त्यामुळे दोघांनाही काहीच दिसत नाही. त्यानंतर जेव्हा थोडाफार धूळ क्लिअर होतो तेव्हा आतमधलं दृश्य बघून सखी आणि कान्हा एकदम म्हणजे त्यांना आश्चर्यचकित होतात ते आणि एकमेकांकडे बघू लागतात. तर मित्रांनो, अजून थोडासा आपल्याला वेट करावं लागणार आहे. इथे आता सीन शिफ्ट होतो. कामत हाऊस मध्ये आता बेल वाजते. कोणीतरी आलं असतं, त्यामुळे कोणीच खाली नसल्यामुळे आता गौतमच ते डोअर उघडतो. त्यांच्या घरच्या सर्वंट्सला आधी तर गौतम आवाज देतो पण कोणीच येत नाही बाहेर. त्यामुळे गौतमच आता ते डोअर उघडतो. तर दार उघडून बघल्यावर तिथे 2 माणसं असतात ज्यांनी तोंडाला मास्क वगैरे लावलं असतं आणि पूर्ण असा युनिफॉर्म घातला असतो. हे दोघं आता गौतमला सांगू लागतात की आम्हा दोघांना मीनाक्षी कामतने बोलावलंय. गौतम विचारतो, हो, पण कशासाठी? त्यातला आता एक व्यक्ती, पेस्ट कंट्रोल. घरात खूप डास झाले ना, त्यासाठी. तितक्यात आता गौतम या दोघांना म्हणतो, बरं थांबा, मी आवाज देतो. आणि गौतम आता मीनाक्षीला आवाज देऊ लागतो. तितक्यात बघा मित्रांनो काय होतं, हे पेस्ट कंट्रोल वाल्याच्या नावाने सरकारचे व्यक्ती असतात, सरकारची माणसं असतात पाठवलेली. गौतम आता मीनाक्षीला आवाज देईपर्यंत हे दोघं घरात घुसतात आणि सगळीकडे धुवा करू लागतात. पेस्ट कंट्रोल ते चालू करतात त्यांची मशीन घरातच. आता गौतम म्हणतो, अरे थांब ना, बोलावतोय ना मी. तर त्यातला एक माणूस चक्क गौतमच्या डोळ्यात पूर्ण धुवा टाकतो. आता त्या धुव्याच्या चक्कर मध्ये गौतमला काहीच दिसत नाही आणि हे जे दोघेही पाठवलेले व्यक्ती असतात मनस्विनीने, हे दोघेही चांगलेच मारू लागतात आता गौतमला. गौतमला धक्का देऊन ते खाली पाडतात आणि खूप मारतात, बेदम त्याची मारहाण करतात. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी आणि कान्हा आता आतमध्ये येतात त्या शटरच्या, जिथे सखीची खरी आई आधी ठेवली होती. आतमध्ये गेल्यावर त्यांना समजतं की तिथे तर कोणीच नाहीये. म्हणजे तिथे काही सेकंदापूर्वीच, काही क्षणापूर्वीच सखीची आई होती, पण आता मात्र तिथे कोणीच नसतं. बाकीच्या वस्तू तिथे तशाच असतात. तेजस्विनीचा बेड, चेअर, सगळं. बेड म्हणजे पलंग असतो. सखी आणि कान्हा इकडे तिकडे बघू लागतात. तर त्यानंतर कान्हा म्हणतो सखीला, अरे इथे तर कोणीच नाहीये. पण सखीला काहीतरी शंका येते. सखी कान्हाला म्हणते, थांब जरा. सखीचं लक्ष जातं त्या तुटलेल्या घड्याळकडे, जे काही वेळापूर्वीच तिच्या खऱ्या आईच्या हातात होती. ते तुटलेलं घड्याळ सखी तिच्या हाती घेते आणि ती आता कान्हाला दाखवते आणि म्हणते, हे बघ कान्हा, इथे कोणीतरी नक्कीच होतं. सखी आणि कान्हा आणखी शोध घेण्यासाठी इकडे तिकडे बघू लागतात. तितक्यात एक बाहेरून आवाज येतो. एक अननोन माणूस असतो, तो चालत येतो आणि तो सखी आणि कान्हाला म्हणू लागतो, कोण तुम्ही आणि इथे काय करता? त्याचा टोन थोडासा अग्रेसिव्हच असतो. आता सखी आणि कान्हा एकमेकांकडे बघू लागतात. पुढे आता हा व्यक्ती
सखी आणि कान्हाला म्हणतो दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये असे कसे घुसलात तुम्ही? तर आता कान्हा म्हणतो ऍक्च्युली जरा गडबड झाली, आम्ही चुकून आलो इथे. आणि कान्हा आता नाटक करतो त्या माणसासमोर आणि सखीला म्हणतो अरे अगं आपल्याला पलीकडे जायचंय ना. तर आता हा व्यक्ती आणखी ओरडतो दोघांवर आणि म्हणतो निघा पटकन. तर सखी आणि कान्हा दोघी आता सॉरी म्हणतात आणि तिथून निघून जातात. तर ही जी सरकारने पाठवलेली माणसं असतात गौतमला खूप मारतात आणि मारून मारून शेवटी ते तिथून निघून जातात. आता गौतम इतकी आरडाओरडा करतो आणि त्या दोघांना सतत म्हणतो तुम्हाला कोणी पाठवलंय, पण हे दोघं माणसं न बोलता तिथून निघून जातात. तो पेस्ट कंट्रोलचा धूर क्लिअर व्हायच्या आत. पण मित्रांनो मला इथे समजलं नाही की इतका आरडाओरडा केला गौतमने तरी घरातलं कोणीच कसं आलं नाही. असं तर तिथे काय होतं, हे दोन माणसं निघून गेल्यावर तिथे आता ही सरकार येते. गौतमचं लक्ष या सरकारकडे जातं. आता गौतम खूप तडफडत असतो, त्याला खूप लागलेलं असतं. आणि ही मनस्विनी म्हणते आता गौतमला काय रे तुला काय वाटलं, फक्त तू एकटाच हुशार आहेस? आणि मित्रांनो आपल्याला इथे फ्लॅशबॅक दाखवलं जातं की जेव्हा गौतम सखीच्या खोलीच्या बाहेर उभा असतो तेव्हा तिथे मनस्विनी सगळं बघून घेते. जेव्हा हा गौतम म्हणत असतो सखीला बाहेरूनच सखी त्या जागेवर जा, तुझी खरी आई आहे तिथे, हे सगळं मनस्विनीने आधीच ऐकलं असतं. त्यानंतर ती सखीच्या खोलीत जाते जेव्हा तिथे कोणीच नसतं तेव्हा, आणि तिला तिथे एक आणखी पुरावा मिळतो, म्हणजे तोच फोटो जो गौतमने सखीपर्यंत आधी पोहोचवला होता. मनस्विनी विलाचा फोटो तिच्या हाती लागतो. त्यानंतर ती स्वतःच्या रूम मध्ये येते आणि तिच्या टॅब मध्ये बघू लागते. तर तिने सीसीटीव्ही फुटेज ऑन केलं असतं मनस्विनी विलावरचं. तर तिथे तिला गौतम सुद्धा दिसतो त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये. आणि मित्रांनो आपल्याला समजतं की या मनस्विनीला आधीच या सगळ्याची भनक लागली होती. त्यामुळे ती तिच्या गुंडांना लगेच इन्फॉर्म करते आणि सांगते की त्या बाईला म्हणजे तेजस्विनीला आत्ताच्या आत्ता त्या गोडाऊन मधून दुसऱ्या गोडाऊन मध्ये शिफ्ट करा. आणि आपल्याला दाखवलं जातं की सखी आणि कान्हाच्या येण्याआधीच त्या मनस्विनीच्या दोन्ही गुंडांनी सखीच्या खऱ्या आईला म्हणजे तेजस्विनीला तिथून हलवलं असतं. तर मित्रांनो ऑफकोर्स 20 वर्षापासून या सरकारने तिच्या सख्या बहिणीला डांबून ठेवलं असतं. ते असंच नाही, ऑफकोर्स तिची सिक्युरिटी टाईट केली आणि तिने तिथे सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा आधीपासून लावले असतात. इतक्या लवकर ती स्वतःचा खुलासा कसा होऊ देणार, इतकी मोठी रिस्क ती नाहीच घेणार आहे. तर आपल्याला आणखी वेट करावं लागणार आहे. तिथे काय होतं, आता ही जी मनस्विनी आहे याला सगळं काय ते आठवतं आणि ही गौतमच्या हातावर जोरात तिचा पाय ठेवते आणि गौतमला म्हणते हा फक्त ट्रेलर होता आणि मला नाही वाटत पूर्ण फिल्म बघण्याची हिंमत आहे तुझ्यात. आता गौतमला खूप त्रास होत असतो कारण त्याच्या हातावर मनस्विनी खूप जोराजोराने पाय देत असते. आणि ती आता गौतमला पुढे म्हणते यापुढे जर परत तू आगाऊपणा केलास तर या धुरात तुझी कुल्फी कुठे गायब होईल तुला कळणार पण नाही. तर मित्रांनो गौतम आता सुद्धा एवढा जोराजोराने आरडाओरडा करतोय पण घरातलं तिथे कोणी असं कसं झालं अजूनही हे लक्षात नाही येते. तर असं इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी आणि कान्हा आता बाहेर आली असतात मनस्विनी विलाच्या आणि कान्हा म्हणतो सखीला मला असं वाटतं की कोणीतरी ना आपल्यासोबत प्रँक केलाय. तितक्यात एक माणूस असा चालत येतो फास्ट मध्ये आणि कान्हाचा म्हणजे तो कान्हाला धक्का देऊन जातो जोरातच. कान्हा त्याच्यावर ओरडतो आणि म्हणतो काय चालतात माणसं, बघून तर चालव ना. तितक्यात कान्हाच्या लक्षात येतं की त्या माणसाच्या धक्क्यामुळे कान्हाची जी शर्टची बटन आहे ती तुटली असते. तर आता सखी कान्हाला म्हणते अरे कान्हा ठीक आहे असू दे ना. कान्हा आता चिडचिड करतो आणि म्हणतो असं काय असू दे, कसं काय, बटन तुटली ना माझी, आता कसं शोधायचं यार ते. आणि कान्हा आता इकडे तिकडे त्याची बटन शोधू लागतो आणि आता सखी कान्हाला म्हणते दरवेळी हरवलेल्या गोष्टी शोधायलाच हवा का, कधी कधी हरू द्यावं गोष्टींना आणि नवीन गोष्टींसाठी जागा मोकळी करून द्यावी. आता कान्हाला नवलच वाटतं. पुढे आता सखी म्हणते माझे बाबा हे सगळं नेहमी म्हणायचे, नवीन गोष्टींसाठी जागा मोकळी व्हावी म्हणून जुन्या गोष्टी हरवतात. तर आता कान्हा एकदम सार्कॅस्टिकली आता सखीला म्हणतो वाह वाह. तो टाळ्या सुद्धा वाजवतो आणि त्यानंतर तो सखीला म्हणतो आता बटन शोधूया का. म्हणजे कान्हाला वाटत असतं इकडे आपलं काय चाललंय, सखी काय बडबडतीये, म्हणून त्याने असं सगळं केलं असतं. तर सखी म्हणते कान्हाला सॉरी आणि दोघेही आता बटन शोधू लागतात. त्यानंतर बघा मित्रांनो काय होतं, सखी तिच्या बांगड्यांकडे बघते आणि तिला काहीतरी सुचतं. तिच्या बांगड्यांमध्ये जे तिने एक सेफ्टी पिन लावली असते ती सेफ्टी पिन ती आपल्या हाती घेते आणि ती म्हणते कान्हाला वाटतं बटनच मिळालं की काय. कान्हा म्हणतो मिळाली का बटन द्या. तर बघा मित्रांनो काय होतं, तर भर रस्त्यावरच मनस्विनी विलाच्या समोरच सखी कान्हाला अशी जवळ ओढते. कान्हाला सुद्धा आता ऑकवर्ड होतं, तो इकडे तिकडे बघू लागतो पण आजूबाजूला कोणीच नसतं. त्यानंतर आता बॅकग्राऊंड म्युझिक पण सुरू होतं. सखी आता कान्हाच्या शर्टला सेफ्टी पिन लावून देते आणि बॅकग्राऊंड मध्ये रोमॅन्टिक गाणं सुरू असतं. कान्हा सुद्धा ताई सगळं एन्जॉय करत असतो आणि सखी सुद्धा कान्हाकडे बघते एकदम अशी स्माइल करत आणि दोघांचंही इशाऱ्यामध्ये बोलणं सुरू असतं. जमलंय का आता, आणि कान्हा सुद्धा मान डोलावतो की हो. तितक्यात नेमका आता सखीचा फोन वाजतो आणि कान्हा सुद्धा म्हणतो आता ही सरकार पण ना. तर सखी म्हणते काय, कान्हा म्हणतो ते नाही काही नाही, घ्या ना तुम्ही फोन घ्या.
तर मित्रांनो, आता ही जी सखी आहे ती फोन घेते आणि मनस्विनी तिला म्हणते, जिथे कुठे असशील ना आत्ताच्या आता घरी परत ये. तू या घरात जो काही गोंधळ घातलायस ना तो आता तुलाच निस्तरायचा आहे. सखीला आता काही समजायच्या आत मनस्विनी फोन कट करते आणि फेकून देते आणि मनस्विनी खूप रागात असते. त्यानंतर आता फोन ठेवल्यावर सखी कानाला म्हणते, गोंधळ? मी काय गोंधळ घातलाय आता? सखी आता कानाकडे बघते. तर मित्रांनो, जो परशुने बॉम्ब टाकला होता त्याचा धमाका आता झालाय. म्हणजेच आता हा वकील जो असतो, जो परशुने पाठवलाय सखीसाठी डिवोर्स पेपर्स घेऊन, तो कामत बंगल्यावर पोहोचला असतो. तर डायरेक्ट आता कट टू सीन शिफ्ट होतो आणि रात्र झाली असते. घरात आता सगळे जमले असतात, फक्त तिथे आता गौतम नसतो. सखीच्या हातात डिवोर्स पेपर्स असतात आणि ते पेपर्स कडे बघून सखीला खूप मोठा धक्का बसतो. समोर आता सरकार उभी असते आणि ही आता सखीला म्हणते, तू कितीही वाचलं तरी या पेपर मध्ये जे लिहिलंय ना ते बदलणार नाहीये. पण आता सखीला काही समजत नसतं. सखी म्हणते, अरे पण मी हे पेपर्स बनवलेच नाही आणि मी सांगितलं सुद्धा नाही असे पेपर्स बनवायला. तर हा जो वकील असतो तो खोटा सांगतो परशुच्या म्हणण्यावरून आणि तो सखीला बोलतो, सखी मॅडम, अहो तुम्ही न सांगता मी हे पेपर्स कसे काय बनवणार? आता मला काय स्वप्न पडलं होतं? तर आता सखी डायरेक्टच त्या वकिलाला विचारते, मी कधी सांगितलं हो तुम्हाला हे पेपर्स बनवायला? मला सांगा, मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. आपण या आधी कधी भेटलो तरी आहे का? बरं ठीक आहे, ऍटलिस्ट मी तुम्हाला फोन केला असेल ना, दाखवा मग कुठे आहे कॉल रेकॉर्डिंग वगैरे. तर हा वकील एकावर एक खोटं बोलत असतो आणि म्हणतो, तुम्ही मला फोनवरच सांगितलं ना, तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये माझ्या असिस्टंटने फोन घेतला, त्याच्याकडे तुम्ही माझ्यासाठी निरोप दिला होता. परशु आणि मीनाक्षी सगळं आता हे हसत बघत असतात. तर आता सखी विचारते त्या वकिलाला, कॉल रेकॉर्डिंग दाखव मला. पण आता काय होतं, सरकार सखीला थांबवते आणि म्हणते, काय करताय तू सखी? अगं कोणीही उठून का तुझ्यासाठी हे डिवोर्स पेपर्स बनवेल? आणि यात नवल तरी काय? आणि या आधी सुद्धा कानापासून वेगळं होण्यासाठी तू हा सगळा तमाशा केलाच आहेस ना, विसरलीस का? तर आता सखी म्हणते, मी काहीही विसरली नाहीये. तर आता सरकार सखीवर ओरडते आणि म्हणते, मग का पुन्हा पुन्हा सीन क्रिएट करत असतेस? लग्न म्हणजे काय तुला खेळ वाटतं का? तर आता सखी म्हणते या सरकारला, आई प्लीजच, सॉरी सरकार प्लीज, तुम्ही तरी लग्न, नाती, संसार याविषयी मला लेक्चर देऊ नका, तुम्हाला शोभत नाही. आणि बघा मित्रांनो काय होतं, आता सखी कान्हाजवळ जाते, त्याच्या समोर येऊन ती उभी राहते आणि त्याला म्हणते, कान्हा, बाकी कोणाचा विश्वास बसेल का नाही याच्याने मला काहीच फरक पडत नाही, पण कान्हा मी खरं सांगतेय, मी हे पेपर्स बनवायला सांगितले नाहीये. सखी आता थोडी इमोशनल झाली असते आणि परशुला वाटतं की त्याचा प्लॅन आता फेल होणार आहे. तितक्यात काय होतं, आता कान्हा सखीला म्हणतो, माझ्या तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि माझा यावरही विश्वास आहे की तुम्ही जे काही कराल ना ते आपल्या दोघांच्याही भल्याचं असेल. दोघे आता इमोशनल होतात आणि एकमेकांकडे बघू लागतात. आता कान्हा सखीचा हात त्याच्या हातात घेतो आणि सखीच्या डोळ्यात डोळे टाकून तो सखीला म्हणतो, तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यात मी तुमच्या सोबत असेल. सखी आता खूप इमोशनल होते. तितक्यात हे सगळं बघून आता सरकार मनात म्हणते, हा कान्हा तर हुशार वाटला होता, पण नाही, एकदम बिंडोक निघाला हा. अरे तिच्या निर्णयात सोबत कसला देतोय मूर्ख, माझा सगळा प्लॅन बट्टाबोळ करणार आहेस का? असं सगळं ही सरकार मनात म्हणते. हे सगळं बघून आता कान्हाचं बोलणं ऐकून परशु स्माइल करतो आणि या मीनाक्षीला, त्याच्या बायकोला तो इशारा करतो, तू बोल म्हणून आता आगीत तेल टाक. तर मित्रांनो काय होतं, आता ही मीनाक्षी म्हणते, सरकार हे पेपर्स कोणी केले, कोणाच्या सांगण्यावरून केले हे जाऊ द्या ना, याला काय अर्थ? आपल्याला तर काम होण्याशी मतलब आहे ना. तसंही आज ना उद्या सखीला कानापासून वेगळं व्हायचंच होतं. उलट सरकार, आपण असं म्हणूया की देवानेच हे पेपर्स आयते बनवून पाठवलेत आपल्याला. आणि ही मीनाक्षी आता सखीला सुद्धा म्हणते, सखी तुझ्यासाठी हे सोपं नाही का झालं? आता तर फक्त कानाने सह्या केल्या की झालं काम. आता सखी खूप इमोशनल होते आणि ती कानाकडे बघते. कानाला सुद्धा आता खूप वाईट वाटत असतं आणि हा परशु आणि मीनाक्षी सतत आता सखीला जाणीव करून देतात आणि तिला फोर्स करून म्हणतात, अगं सखी तुझ्यासाठी हे चांगलंच आहे ना, आणि सखी यातून तुझाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय ना. आता सखी त्यावर काहीच उत्तर देत नाही. सखीचाच पूर्ण गोंधळ उडालेला असतो. तितक्यात वकील आता सखीला म्हणतो, हे बघा मॅडम, तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट मी मेन्शन केली आहे या पेपर्स मध्ये आणि हे पेपर्स तुम्ही सांगण्यावरूनच मी बनवले आहेत. तुम्ही एकदा का यावर सही केली ना तर तुम्हाला लवकरात लवकर या लग्नातून मोकळं कसं करायचं ते मी बघेल. तर ही सरकार आता रागात असत्या वकिलाकडे बघते. तो वकील आपली मान खाली टाकतो आणि त्यानंतर आता ही सरकार सखीला म्हणते, पटकन सांग काय डिसिजन आहे तुझं? तर मित्रांनो आता सगळेजण सखीकडे बघत असतात. सगळ्यांना आता सखीचं उत्तर ऐकायचं असतं आणि तितक्यात आता सखीला तिच्या चॅलेंजची आठवण होते की तिने सगळ्यांसमोर म्हटलं असतं की मी चॅलेंज जिंकल्यावर कानाला डिवोर्स देणार आणि कानालाही त्यावर सह्या कराव्या लागतील. आणि त्यानंतर आता ही मीनाक्षी परत आता सखी जवळ येते. आजच्या भागात इतकी इरिटेट करते नाही. त्यानंतर ती आता सखीला म्हणते, सखी निर्णय घेणं तुझ्या हाती आहे,
पण तू टेन्शन नको घेऊस हा, फॅमिली मेंबर म्हणून आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे ती इनडिरेक्टली आता सखीला सह्या करायला सांगत असते, डिवोर्स घ्यायला सांगत असते कानापासून. तर आता काय होतं, सखी सरकारला ते डिवोर्स पेपर्स परत करते आणि म्हणते मला विचार करायला थोडा वेळ हवाय. आता हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. सखी आता त्या वकिलाकडे बघते आणि तिथून निघून जाते तिच्या खोलीत. सरकारच्या डोक्यात काय सुरू आहे हे काहीच समजत नाहीये. जेव्हा तिने सखी कानाचं वेलकम केलं होतं घरात, तेव्हा ती म्हणाली होती की हे दोघं वेगळे झाले तर चांगलंच राहील. पण आता जेव्हा सखी डिवोर्स पेपरवर सह्या करत नाही तेव्हा ही सरकार स्माइल करते. आणि बघा मित्रांनो काय होतं, सखी तिच्या खोलीत येते, तिचा पूर्ण गोंधळ उडालेला असतो आणि सखी स्वतःशी बोलते. ती म्हणते बाहेर काय होतंय मला काहीच समजत नाहीये आणि हे सगळं का होत आहे, कशासाठी ही वेळ आली आहे माझ्यावर. हे असं काहीतरी कधीतरी घडेल हे मला वाटलंच होतं, पण मला नकोय, मला अस्वस्थ फील होत आहे. सखी आता सगळं स्वतःशी बोलत असते आणि त्यानंतर सखी स्वतःला म्हणते पुढे, सध्या तर डिवोर्स हा विषय माझ्या मनातही आला नव्हता आणि हे असं एका झटक्यात असं सगळं संपून टाकायचं का. तितक्यात मित्रांनो इथे आता काय होतं, ही सरकार वकिलाला विचारते आणि म्हणते नक्की तुम्हाला सखीचाच कॉल आला होता ना. तर हा वकील घाबरतच म्हणतो हो मॅडम, त्यांचाच कॉल होता. सरकार तुमच्या मुलीचं खोटं नाव घेऊन असं काही करण्यात माझ्या धाडस नाहीये. तर हा परशूस मध्ये पडतो आणि म्हणतो हा ठीक आहे चला निघा आता. म्हणजे सखीने काय उत्तर दिलं तुम्हाला समजलंच आहे ना, सो प्लीज निघा आता. तर आता कान्हा सुद्धा परशूकडे आश्चर्याने बघतो. त्यानंतर वकील निघून जातो आणि सरकार परशू आणि मीनाक्षीकडे बघते. तर आता दोघेही तिथून निघून जातात. कान्हा सुद्धा आता निघणार असतो, सरकार त्याला थांबवते आणि म्हणते ए तू थांब. तर कान्हाच्या चेहऱ्यावरून असं वाटतं की आता ही बाई काय बोलेल, आता त्याला टेन्शन आलं असतं. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी तिच्या खोलीत असते आणि ती म्हणते स्वतःलाच की आमच्यात सगळं ठीक तर आहेच, म्हणजे आता तरी सगळं ठीक आहे, पण आधी तर मीच फोर्स करत होते ना डिवोर्सला. आता सखीचा खूप गोंधळ उडाला असतो मित्रांनो आणि तिला काहीच समजत नसतं. सखी स्वतःला म्हणते अरे मलाच तर हवा होता ना कानापासून डिवोर्स, पण आता का नकोसा वाटतंय. सखी स्वतःला म्हणते आता तर आयत्या चालून आली होती ना संधी, फक्त सह्याच करायच्या होत्या, मग मी सह्या का नाही केल्या. माझ्या मनात नेमकं काय चालू आहे, नेमकं मी कशात अडकतीये, मला काय हवंय. तर सगळे प्रश्न आता सखीला पडतात आणि ती म्हणते सुद्धा. सखीला सेल्फ डाऊट होत असतो की तिला कानापासून वेगळं व्हायचंय की नाही हेच तिला समजत नसतं. सखी आता म्हणते मला कानापासून वेगळं व्हायचं नाहीये का. इतक्यात काय होतं मित्रांनो, इथे आता ही सरकार कान्हाला म्हणते आज तुझ्यामुळे 4 चौघात माझी नाचक्की झाली, त्या सखी सोबतचं चॅलेंज मी हरले तेही तुझ्याचमुळे. कान्हा म्हणतो अरे तुम्ही माझं म्हणणं ऐकून तर घ्या. तर सरकार म्हणते ए माझा ऐकण्याचे पैसे मोजते मी तुला. कान्हाला आता हे सगळं खूप इरिटेट होत असतं, तरी त्याला ऐकून घ्यावं लागत असतं. पुढे आता मनस्विनी म्हणते या घरावर मी राज्य करत आली आहे, इथे फक्त आणि फक्त माझा शब्द चालतो. पुढे आता मनस्विनी कान्हाला म्हणते आणि काय रे तू त्या सखीची बाजू घेऊन बोलत होतास ना, युजलेस. तिने जर या डिवोर्स पेपरवर सह्या केल्या असत्या तर किती महागात पडलं असतं याची कल्पना तरी आहे का तुला. आता कान्हा म्हणतो मनस्विनीला तुमचा दृष्टिकोनच चुकतोय. सरकार मला माफ करा, पण आता या क्षणी तुमचं चुकतंय. ज्या गोष्टीला तुम्ही सगळ्यांसमोर झालेली हार समजताय ना, तो खरं तर तुमचा मोठा विजय काय ना. आपल्याला मोठी लढाई जिंकायची असेल तर अशा छोट्या मोठ्या लढाई हारलोय तरी काही फरक पडत नाही. आताच बघा सखी मॅडम तुम्हाला जे काही त्यांनी उत्तर दिलंय त्यामुळे थोडं का होईना तुम्ही हारल्यात ना. पुढे आता कान्हा म्हणतो या सरकारला त्या दिवशी मी तुम्हाला मंदिराबाहेर काय म्हटलं होतं आठवतं का. या मनस्विनीला लगेच आठवतं. कान्हाने असं म्हटलं असतं मनस्विनीला तेव्हा की माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे आणि हे जे काही मी करतोय ते तुम्हाला या महिन्याच्या अखेरीस कळेल. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की आता तेजस्विनीला सखीची खूप आठवण येत असते, सखीची काळजी सुद्धा वाटू लागते आणि आपल्याला दाखवलं सुद्धा जातं की आता ही सरकार सखीला धाकात ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि दुसरीकडे कान्हा तर स्वतःचा पिलो घेऊनच असा नाचत असतो, डान्स करत असतो सखीच्या आठवणीत. त्यानंतर तो कपाट उघडतो त्याचं आणि त्या कपाटातलं बघून आता कान्हाला खूप मोठा धक्का बसतो. आता ते पेपर्स गायब झालेत की कान्हाला त्याच्या ध्येयाची जाणीव झालीये हे आपल्याला उद्या कळेलच. मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. एपिसोड शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.